नमस्कार, मी आरती एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या गोड ताईंचं आणि माझ्या गोड मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कंटिन्यू करा। तर इथं बघू शकता सकाळी सकाळी किती छान आणि मस्त असे फ्रेश फुलं झाडाला आलेले होते आणि पक्ष्यांचा किलबिलाट खूप भारी वाटतो। तर चला म्हणलं आता छान असे मस्त देवाला पण फुलं वगैरे जे आहे ना ते तोडून घेऊन जाते। तर छान फ्रेश असे फुलं बघू शकता। आणि चला मला आता आपल्याला भाजीला कढीपत्ता वगैरे पण लागतो तर तो पण घेऊन जाते आहे थोडासा तोडून। तर इकडलं बाहेरचं आमचं वातावरण बघू शकता तुम्ही किती छान झालेलं आहे। तर इथं कढीपत्ता तोडून नेते आणि नंतर तुम्हाला वातावरण दाखवते। तर हे बघू शकता किती छान पक्ष्यांचा किलबिलाटचा आवाज वगैरे इतकं भारी वाटतं ना सकाळी सकाळी खूप छान आणि फ्रेश वाटतं। तर आज आता मुलांना सुट्ट्या आहे त्यामुळे थोडंसं उशिराच उठते। तर सकाळी सर्वात पहिले जे आहे ते माझं मॉर्निंग रूटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे, नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। तर इथं बघू शकता जे आपले पारशे घरं वगैरे जे आहे ना ते सर्व झाडून घेतलेले आहेत आणि इथं ना आदित्य आता जसे सुट्ट्या लागलेल्या आहेत तसं देवपूजा वगैरे तोच करतो। तर त्याला पण खूप आवडतं देवपूजा वगैरे करायला। तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण छोटीशी एक व्हिडिओ शेअर करावा। तर आदित्यचा व्हिडिओ कसा वाटतो तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर इथं आदित्यची देवपूजा वगैरे चाललेली आहे। चल म्हणलं तुझा पण थोडासा व्हिडिओ शूट करते। तर इथं बघू शकता तुम्ही दूध वगैरे आलेलं होतं, मग म्हणलं चला आता दूध वगैरे जे आहे ना ते पण छान असं गरम करून घ्यावं, कारण उन्हाळा आहे ना त्याच्यामुळे दूध ना लगेच खराब होऊन जातं बाहेर राहिलं की। मग सकाळी दूध आले की पहिले आधी गाळून घेते, कारण त्याच्यामध्ये ना कचरा वगैरे राहतो। तर आपण पहिले दूध जे आपण आणतो ना डेअरीमधून म्हणा किंवा मार्केटमधून, पॉकेटचं काही नाही पण थोडंफार त्यांना गाळून घेतलेलं ना चांगलंच राहतं। तर कचरा वगैरे निघतो त्याच्यामध्ये, तर आपण दूध वगैरे आणल्यावर गाळूनच घेतलं पाहिजे। तर मी अशीच करते की दूध वगैरे जे आहे ना ते गाळून घेते। आणि इथं बघू शकता तुम्ही मुलांसाठी ना नाश्ता बनवणार होते। तर चला म्हटलं आता खूप दिवसांनी बनवत आहे आप्पे, तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावा। तर इथं मी फक्त रव्याचे बनवलेले आहे, तांदूळ वगैरे काही नाही, फक्त रवा आहे ना तो आपला छान असं भिजू घातलेला आहे, त्याच्यामध्ये दही वगैरे टाकलेलं आहे। दही आपलं मीठ आणि कांदा टोमॅटो जे आहे। तर इथं मी डोसे पण बनवला आहे। तर डोसे म्हणायच्या ऐवजी उत्तप्पा म्हटलं तरी जमा, तर डोसा तर नाही उत्तप्पा बनवलेला आहे। तर एका तव्यावरती उत्तप्पा पण टाकलेला आहे ना आणि इकडं पण आप्पे करत आहे। तर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो वगैरे काही नाही टाकलेलं, कारण मुलांना कांदा टोमॅटो टाकून आवडत नाही। तर त्यांच्यासाठी एक भांडं आहे ना ते करून घेते बिना कांदा टोमॅटोचं। तर ते झालं, नाश्ता वगैरे व्हायचा आहे अजून, फक्त करून ठेवलेले आहे। तर गरम छान लागतं। तर मला आधी पीठ वगैरे भिजून घ्यावं तोपर्यंत मुलांचं पण आवडतं। तर इथं बघू शकता मी पीठ वगैरे जे आहे ना ते छान असं भिजून ठेवते, म्हणजे कारण चपात्या वगैरे जे आहे ना ते छान आणि मस्त येतात आणि मऊ लुसलुशीत येतात। तर इथं एकदम तुम्हाला नरम जर लागत असल्या चपात्या त्यासाठी काय करायचं सांगू का तुम्हाला। तर दूध जे असतं ना आपलं दुधाचं पातेलं, आपण किंवा दूध वगैरे संपल्यावर त्याच्यातलं थोडंसं दूध राहिलं का त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि छान असं कणिक ना भिजवून घ्यायचं। तर खूप नरम आणि सॉफ्ट चपाती येते। तर मी इथं वगैरे दूध वगैरेचं काही नाही, फक्त पाण्याने पीठ भिजवलेलं आहे। आणि आता मला मटकीची भाजी बनवायची आहे। तर त्याच्यासाठी फक्त मसाला वगैरे जे आहे ना आपला काळा मसाला जो राहतो ना लिंबू, तर तो मसाला छान असा परतून घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये आपले रोजचे जे मसाले आहे ना, लाल तिखट म्हणा, जे आपण रोज मसाले भाजीमध्ये वापरतो ते मसाले टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आणि छान असं परतून घेते। मसाला वगैरे परतत आहे तोपर्यंत म्हणलं चला आता ही मटकी जी आहे ना ती पण छान आपण शिजवून घेऊया। तर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ती छान अशी शिजवून घेणार आहे, तोपर्यंत मसाला पण छान असं परतून जातो आणि छान अशी मस्त तरी येते। तर इथं मटकी टाकलेली आहे शिजायला आणि साईडला खोबरं वगैरे जे आहे ना ते कापून घेते, कारण मला खोबऱ्याची चटणी बनवायची आहे आप्पे वगैरे खाताना। तर इथं बघू शकता 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडंसं खोबरं। तर हे सर्व जे आहे ना ते छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि थोडंसं मीठ टाकून आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ टाकून सर्व बारीक करून पाणी टाकून बारीक केलेलं आहे। तर इथं भाजी पण तयार होते आणि साईडला मटकी पण शिजत आहे। तर इथं मटकी वगैरे जे आहे ना ती शिजून झालेली आहे। तर कारण काय होतं ना, मटकी वगैरे छान अशी शिजून घेतली ना आपण खूप छान भाजीला ना एकदम मस्त अशी तरी येते। तर इथं बघू शकता मला जितकं पाणी हवं आहे तितकं मी टाकून घेतलेलं आहे, थोडीशी पातळच बनवलेली आहे। तर तुम्ही बघू शकता भाजी कशी झालेली आहे, नक्की कमेंटमध्ये सांगा।
तर इथं भाजी वगैरे जी आहे ना ती शिजलेली आहेत आणि चटणी पण तयार झालेली आहे. तर चला आता मुलांना पण छान असा नाश्ता देते, तोपर्यंत भाजी पण शिजते. आणि कारण सकाळी सकाळी ना मुलांना जरी सुट्ट्या असल्या ना तर महिलांना काही सुट्ट्या राहतच नाही. त्यांना जे रोजची कामं आहेत ते तर करावंच लागतात. आणि सकाळची धावपळ म्हणलं की काय बघायचंच काम नाही. तर यांना पण कामाला वगैरे जायचं होतं, तर त्यांच्यासाठी पण डबा वगैरे बनवायचा होता. तर म्हणून मग दोन्ही एकसोबतच कामं करत आहे. तर असं नाश्त्याचे तर सर्व करून घेतलेलं आहे आणि इथं चटणी बनवली. चला म्हणलं ही पण मुलांना देते खायला. तर इथं आणि जास्त करून मुलांना असं चटणी वगैरे सोबत त्यांना फक्त सॉससोबत छान लागतं खायला. तर सॉस वगैरे असला की मग ते खातात. तर इथं चटणी वगैरे आहे ते बनवून घेतले आणि नंतर यांचं पण नाश्ता वगैरे राहिलेला होता. मग त्यांच्यासाठी पण छान असे डोसे आणि आपले परत एकदा भांडं लावून बनवून देणार आहे त्यांना. तर त्याच्यासाठी फक्त आता चटणीवर काय आपलं जिरे टाकून जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकून फोडणी देते आणि चपात्या पण बनवून घेते. तर इथं चटणी वगैरे जी आहे ती तयार झालेली आहे. तर आता म्हटलं त्यांना पण डोसे वगैरे बनवून द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया उद्याच्या